राज्यामध्ये महायुतीला फटका बसल्याचं पाहायला मिळतं आहे. तर महाविकास आघाडीला संधी मारली आहे. पण देशामध्ये एकंदरीत चित्र बघितलं तर एनडीएला जनतेचा कौल मिळालाय. कसं पाहताय निकालाकडे? हे आपण ओव्हरऑल देशामध्ये जर चित्र पाहिलं तर मग राजस्थान असेल, यूपी असेल किंवा महाराष्ट्र असेल, या राज्यांमध्ये निश्चितपणाने आम्हाला कमी सीट अपेक्षेप्रपेक्षा मिळालेल्या आहेत. पण तरीसुद्धा दिलासा हा आहे की एनडीएचं सरकार वरती या ठिकाणी स्थापन होतं आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जरी काही झालं असलं तरी जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या 2 सीट येतात त्या दोघंही सीट आम्ही मजबूत मताधिक्याने या ठिकाणी निवडलेल्या आहेत. फोडाफाडीच्या राजकारणाचा फटका बसलेला दिसतोय का कुठेतरी महायुतीला? बरेच कारणं आहेत, पण आता ते कारणं तपासायची गरज आहे. लोकांनी का हा पवित्रा उचलला याचा अभ्यास करण्याची अत्यावश्यक गरज आहे. आताच घाईघाईने त्याचं उत्तर देणं उचित होणार नाही. राज्यामध्ये बघितलं तर मंत्री जे होते दिग्गज मंत्री असतील, पंकजा मुंडेंची पण सीट गेलेली महायुतीची, रावसाहेब दानवे. हे बघा, लोकशाहीमध्ये ही जनता इंदिरा गांधींना सुद्धा या जनतेने हरवलेलं आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये कोणीही हरू शकतं, कोणीही जिंकू शकतं. शेवटी जनता ही श्रेष्ठ आहे. मी नेहमी भाषणात सांगत असतो की पूर्वी राजा हा राजाच्या पोटी जन्माला यायचा, पण आता राजा हा जनतेच्या मतावर जन्माला येतो. त्याच्यामुळे जनता जो न्याय देत असते तो न्याय आपण स्वीकारायचा असतो. तुम्ही एक जे बोलल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की ठाकरे गटाला 10 जागा येतील, पण 9 जागा आलेल्या आहेत. मला अंदाज जो अंदाज होता तो मी सांगण्याचा प्रयत्न केला होता. आम्हालाही 11-12 जागा येतील, पण आम्ही सुद्धा 7 जागेवर थांबलो. पण शेवटी लोकांनी जो दिलेला निर्णय आहे तो आपण मान्य केला पाहिजे. राज्यामध्ये असं पण म्हटलं जात आहे की भाजप शिवसेनेची युती राहिली होती काय, मात्र यावेळेस संपूर्ण शिवसेना सोबत नव्हती, त्याच्यामुळे हा फटका बसलाय का भाजपला? तर दुसरीकडे राष्ट्रवादीला सोबत घेतलं म्हणून सुद्धा जागा कमी झाल्याचं बोललं जात आहे. हे बघा, शिवसेनेच्या माध्यमातून आमच्याकडे जर जागा पाहिल्या तर 15 जागा आम्हाला मिळाल्या होत्या. त्याच्यातून 7 जागा, ते जवळपास 50% मॅन्डेज आम्हाला मिळालेलं आहे. पण त्याच्यावर आम्ही भारावून जात नाही. पण लोकांनी सगळ्यांना नाकारलं आहे. उद्धव साहेबांच्या जरी जागा आल्या असल्या तर त्याला किती कारणं हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी काय कोणत्या वर्गाने कशी मतं दिली त्याच्यामुळे त्यांना हे यश दिसतं, असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की एनडीए सरकारने, ते इंडिया आघाडीचं सरकार आहे. काल पत्रकार परिषदेत त्यांनी दावा केला. बोलू द्या ना, बोलायला काय अडचण आहे. शेवटी प्रत्येकाला वाटतं की आमचं सरकार यावं, पण शेवटी तिथं डोकी मोजली जातात ना. डोकी कोणाची आहेत ते लक्षात येत आहे. या निकालावर विधानसभेसाठी काही चिंता वाटते का बुवा? हे का, मग प्रत्येक निवडणुकीचे विषय वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे विधानसभेची निवडणूक वेगळी आहे, आमदारकीच्या माध्यमातून वेगळी निवडणूक असते. त्याबरोबर आपण पाहिलं असेल तर लोकप्रतिनिधी जर चांगली कामं करत असली तर त्याचे जिवंत उदाहरण जळगाव जिल्ह्यामध्ये दिसत आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्लस आहे. याचा अर्थ देशाची वारा कुठे जातोय, राज्याचा वारा कुठे जातोय, पण आपल्या जिल्ह्यातच हा वारा का थांबला, तर याला मूळ कारण जनतेची असलेली नाड ही जर आपण जोपासली तर कोणतीही हवा त्याला बदलू शकत नाही. आणि मला असं वाटतं की विधानसभेची निवडणूक वेगळी आहे, लोकसभेची वेगळी आहे. उत्तर महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर 8 पैकी फक्त 2च जागा निवडून आल्या आहेत, तर त्या पण जळगावच्या आहे. फटका बसलाय. निश्चितपणाने फटका बसलाय, तो आम्ही स्वीकारतोय. हो, संजय राऊत म्हणतायत की हे 2 बांबूंवरचं सरकार कधीही कोसळेल असं ते म्हणतायत. राऊत हे संजय राऊत काय आहे, ते कधी उभं राहायला पाहिजे होतं ना. आता का नाही उभं राहायला? शेपटी का बरं घातली? राज्यसभेवर जायचं, आयतं नगद व्हायचं, एवढा धंदा आहे त्यांना, दुसरं काय आहे? मोदींचं नाक कापलं गेलेलं असंही वक्तव्य संजय राऊतांनी. त्यांना शोभत नाही. आपण कोणाशी बोलतोय, आपली उंची किती, आपली अवकात किती, आपला पगार किती, बोलावं किती. मोदी शहांच्या अहंकाराचा गाळा जनतेने रोखला असंही ते म्हटलेले. तर सगळ्यांनी निकाल मान्य केलेला आहे ना. अहंकार, अमुक आणि ढमुक हे बोलण्यात अर्थ नाही. वेगळे वेगळे राज्यामध्ये वेगळी कारणं आहे. आता मध्य प्रदेशमध्ये 29च्या 29 जागा आल्या, गुजरातमध्ये 7% जागा आल्या, हरियाणामध्ये चांगले निकाल आले. म्हणजे असं म्हणता येणार नाही. प्रत्येक राज्याचे विषय वेगळे होते, त्यामुळे हा निकाल दिसतो आहे. गिरीश भाऊ असं म्हणाले की काही ठिकाणी जर जागा बदलल्या असत्या, आमच्या जागा वाढल्या असत्या. तुम्हाला वाटतं का बॉस? तो जर तरचा प्रश्न आहे. आता काय घाती गेलाय बाहेर बाजारात निघून, आता शेपटीला काय बघायचं. काय सांगणार? आपला वाढदिवस आज साजरा होतो आहे, काय वाढदिवसानिमित्त संकल्प केलाय? हे सालाबादाप्रमाणे दरवर्षी मी वाढदिवस साजरा करत असतो कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, आणि यावर्षी सुद्धा या ठिकाणी हा उत्साहाने वाढदिवस साजरा होतोय. आणि याच्यामध्ये आम्ही बरेच उपक्रम आहे. आज ॲम्ब्युलन्स वाटप आहे, मतदारसंघामध्ये 2 ॲम्ब्युलन्स आपण वाटप करतोय. त्याचबरोबर रक्तदानचं काम सुरू आहे. त्याचबरोबर 1.5 लाख वह्या आपण जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये उद्यापासून वाटप करतोय. वृक्ष लागवड करता आपण 7-8 गावांमध्ये आज वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे विविध उपक्रम
समाज उपयोगी उपक्रम या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही करत असतो आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांचा फार मोठा उत्साह असतो. त्यामुळे आज जवळपास 30 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतो. आज मला खूप आनंद वाटतो की या मतदारसंघामध्ये सार्वजनिक जीवनाशी आमचं जे निगडीत नातं आहे लोकांशी ते जोपासण्याचं काम आम्ही करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.